हाय माऊली, नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 12वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियात श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमणती जननीसी अम्मा ऐसा निरोपदेशी. अनित्य शरीर तू जाणसी, काय भरवसा जीवित्वाचा. एखादा असेल चिरंजीवी, त्याशी तुझी बुद्धी भरवी. अनित्य देह वैभव पुढे कवना भरवसा. देह म्हणसे क्षणभंगुर, नाही राहिले कवन स्थिर. जवळवरी दृढ नि अशेल शरीर, पुण्य मार्गे राहटावे. जो अशेल मृत्यूशी जिंकित, त्या जाणे निश्चय यावे शरीर नित्य. त्याशी तुझा उपदेश सत्य, म्हणे करीन धर्म पुढे. रात्री आयुष्य उणे, हो तसे क्षणे. करा धर्म याची कारणे, पूर्ववयसी पर्ययसा. जैसा सूर्य चाले, निमिष होता शीघ्र काळे. 22 सहस्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय. याची कारणे देहासी विश्वासू नये पर्ययसी. मृत्यसे हा सहवासी, धर्म करावा तात्काळी. जैसा समस्त नदी रेखा, समुद्रासी घेऊन जाती उदका. परतवणी न येती जन्मभूमिका, तैसा आयुष्य न परते. जया दिवशी पुण्य घडले नाही, वृथा गेला दिवस पाही. तया यमासी करुणा नाही करावे, पुण्य तत्काळ. जैसी सुसरी मनुष्यासी, भक्षिती होय पर्येसी. तैसे या शरीरासी वार्धक्य भक्षी पर्येसी. या कारणे तारुण्यपणे करावे पुण्य. द्विज जननी आम्हा का हो वर्जिसी, जननी काय बुद्धी भरवी असे. ऐसी नाना परिदेखा, बोधिता झाला जनकी जनका. विस्मय करीती सभा लोक, बाळक केवी तत्व सांगतो. ऐकुणी पुत्राचे वचन माता करीत असे नमन. देवा निरोपेले ज्ञान विनंती माझी परिसावी. त्वा निरोपिले अम्मासी, पुत्रचारी होतील ऐसी विश्वास नव्हे गा मानसी. कुळ देवता पुत्रराया, जवरी होय एक सूत. तवरी राहावे समीपत, निरोप देदी तव करी सत्य. म्हणून विनवित हे वेळी, माझे वचन वेरुणी. जरी जाशील निघोणी, प्राण देईल तत्क्षणी. हा निश्चय वरहरी, पुत्र नवसी तू अम्मासी. आमचे कुलदैवत होसी, नित्य करी का वचनासी. बोला फुले दातारा, ऐकोणी मातेचे वचन. श्री गुरु बोलते आसुन, आमुचे बोल सत्यदान. तू हे वाक्य निर्धारी पा, तू ते ओताची पुत्र दोन्ही. निरोप द्यावा संतोषोनी, मग न राहे ऐक जननी. बोला फुले सत्य करी, संवत्सर एक तुझ्या घरी. राहू माते निर्धारी, वासना पुरतील तुझ्या धरी. मग निरोप दे मज, ऐसे करुणिया आणि गुती. राहिले श्री गुरुती प्रीती, वेदाभ्यास शिकविती. शिष्य गर्गाभूतांसी, नगर लोक विस्मय करीती. अभिनव झाले ऐसे म्हणती, बाळ पाहो वर्ष साती. वेदचारी सांगतसे, विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी. तिने वेद पडती, षडशास्त्रे जे म्हणवेती तेही येती शिकावया. येणे प्रीतया घरी, राहिले गुरु प्रीती करी. माता झाली गरोदरी, महानंद करीत असे. तव नवमास झाली अंतर्वसने, माता झाली प्रसूती. पुत्र झाले युग्मख्याती, अति सुंदर पर्ययसा. पुत्र झाले उल्हास थोर, माता पित्या संतोष फार. आशीर्वचन असे गुरु, असत्य केवी होईल. ऐसा परिवर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक. खेळवितसे माता एक, आले श्री गुरु तया जवळी. जननी ऐक माझे वचना, झाली तुझी मनोकामना. दोघे पुत्र निदाना, पूर्वाविषयी होय ती जाण. आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक असाल. नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाण. आता आमू ते निरोपावे, जाऊ आम्ही स्वभावे. संतोष रूपी तुम्ही व्हावे, म्हणून निरोप घेती वेळी. संतोषोनी माता पिता चरणावरी ठेवली माता. स्वामी आमची कुळदेवता, अशक्य अम्मा बोलावया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवना. माया मोहे वेष्टवून कामना, नेनोची महिमान तुझे. माया प्रपंच वेष्टवणे, तू ते जरी सूत म्हणून. समय निष्ठुर बोलो वचने, क्षमा करणे स्वामीची या. तारक आमुचे वंशासी, बापा तू अवतारलासी. प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामी या. आता अम्मा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती. जनन मरण यातायात कडे करावे दातारा. सगरावरी जैसी गंगा, तैसा तू आलीसी सांगा. पावन करीसी माझे अंगा, उभय कुळे 42. आम्हा ठेविसी कवणे परी, या दुरंदर संसारी. तुझे दर्शन नव्हे तरी केवी वाचो प्राणात्मजा. ऐकुणी माता पितरांचे वचन,
बोलती श्री गुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करील अम्हासी स्मरण करिता तुम्हा जवळी असे न जननी मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाकरे तसे जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली त्वा प्रदोषी वाची याची महिमा ऐसी जन्मोजन्मी श्रियायुक्त य सौख्य होय ऐक देहांती जाना परमलोक पूजा करीती करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही त्वा आरंभे हला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरुपदे आता पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षतीशी जाओने बदरी वनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊन ते वेळा श्री गुरु निघाले ओलीळा नगर लोक येती सकळा माता पिता बोळविती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देई दिसत असे 7 वर्षाचे बाळक देखा वेद म्हणवितो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसी म्हणती साधू जन ऐसे त्याते बोलून करिता ती साष्टांग नमस नाना परी स्तोत्रवचन करीती झाले उदारा नमन करुणी सकळीक आल्या पुले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रा सवे बोळवीत निज स्वरूप जननी ऐसी दाविता झाला प्रियेसी श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेसी देखती झाले जनक जनने त्रैमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निज रूपे दिशे कर्पूर गौर पाहता नमिले चरणासी तू तारक विश्वासी अम्मा उदरले विशेषी पुनर्दर्शन अम्मासी द्यावे म्हणून विनविती ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविल्या माता अलिंगेती श्री गुरुनाथा स्नेह भावे करुणिया संतोष होणे श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तयवेळी ऐसे तया संभाषणे निरोप घेतला तत्क्षणी परतुणे आले जनक जननी येती संतोषोनी मंदिरात वरद मूर्ते श्री गुरुराना निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अभिमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर वदारी अनुपम्य असे स्त्री भुणे राहण्या तया स्थानी अनुष्ठिती गुरु शिरोणे विश्वेश्वराचे दर्शने पूजा करीती आत्मारामची येणे परितया स्थानी किंचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करोणे तप करीती प्रियेसा तया काशी नगरात तापस्य सती अनेक भूत सैन्यासी यती अवधूत तप करीती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिता ती तपस्वी वेरी अभिनव करीती म्हणत म्हणती पाव ब्रह्मचारी तप करीतो नानापरी कैसे वैराग्याचे उदरी निर्लिप्त असे प्रियेसा शरीर स्वार्थम नाही असी योगी होय संवासी स्नान करीतो त्रिकाळेशी मणिकर्णिका तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त सैन्याशी दर्शना येती वृद्ध होता एक येती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखुनिया नयने स्नेह भावे भावी तसे म्हणे समस्त येती ईश्वरासी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुषाती तापसी विश्ववंद्य दिसतसे वैदा कुटे म्हणून मनन करार म्हणे तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवने अम्मा वंद्य असे देखा वार्धक्य रूपे आम्ही यासी वंदिता दुःख सकळासी विशेष आम्ही सैन्यासी मूर्खलोक निंदिती या कारणे आम्ही यासी विनय परोपकारासी सैन्यास देता समस्तासी मती स्थिर होईल लोकानुग्रह निमित्या होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पतित पुनित होती प्रियेसा या काळाने बाळकासी विनवू आम्ही प्रियेसी आश्रम घ्यावा सैन्याशी पूजा करू एक भावे म्हणून आले त्याजवळी विनविताने म्हणे सकाळी एक तपसी सोम मौळी विनंती असे प्रियेसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता सैन्यास घेणे आम्हा समस्त उद्धारणे पूजा घेणे आम्हा करवे या कलियुगे सैन्याशी म्हणून निंदा करीती सकळ जन स्थापना करणारा कवन न म्हणती देवभूमीवरी यज्ञदान गवालंबन सैन्यास घेता अतिदूषण पैल पैतृक भ्रांतांगणा करू नये घ्नताने करिता करी युगात निषेध बोलती जन समस्त सैन्यास मार्ग सिद्धांत वेद समंत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमाने निषेध केला सकळी जन श्री शंकराचार्य अवतारुणी स्थापना केली प्रियेसा तयावरी तुके दिवस चालत मार्ग सैन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करीताती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा सागर वनती सकळ मुनी जन ऐकुणी त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध
कृष्ण सरस्वती तयापासून प्रियेसा ऐसी म्हणता सिद्ध म्हणे विनोयतसे नामकरणी संदेह होतो माझे म्हणे कृपानिधी म्हणे म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्या ते त्याला अनेक गुरु त्रैमूर्तीचा अवतारू कवने परी दिसतसे सिद्ध म्हणतसे शिष्यासी सांगणे वयाची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला विशिष्ट केवी गुरु आठवा अवतार श्री कृष्णासी सांदीपिनी झाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तया परी राहटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलेसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहून दयासी दिदला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळपीठ ऐसे शिष्य विनयिता तो सांगे विस्तारला मूळपीठ अध्यंता गुरु संतती प्रियेसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळपीठ अवतारी तदनंतर वशिष्ठ गुरु ते दोन्ही शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तयापासून शुकगुरु जान गौडपादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहुन पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधिगिरीय त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरुसंतती अवधारी मग तयापासून विद्यारण्य श्रीपाद म्हणे विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला प्रियेसा त्याचा शिष्य म्हणे आनंद देवतीर्थ सरस्वती वृंद ते दोन्ही सरस्वती यादव दवेंद्र गुरुपीठ देणे वरी यादवेंद्र मुनींचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून निवंदिती समस्त तया काशी नगरात मग निघाले तेथून बौद्ध शिष्य समवेत म्हणे उत्तर तीर्थ बद्रीवने अनंत तीर्थे पाहावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यतिके सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी गंगासागरापासाव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले प्रियेसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीशी चतुर्थाश्रम तयासी देते झाले प्रियेसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते विधी तया परी अतिप्रीती शिष्यांमध्ये प्रियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरी तरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु चतुर्थोश्रम ग्रहणम गुरु परंपरा कथनम नाम द्वादशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तुम श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 103 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रवण केले तर प्रतिक्रियात श्री गुरुदेव दत्त लिहा.